हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पावसामुळे 2 दिवसांपासून विस्कळीत असणारी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा पूर्वपदावर, तर हार्बर रेल्वेवरील वाहतूक अर्धा तास उशिरानं। भारतीय हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी, प्रशासनाकडून शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। पुणे, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी, पावसाचा इशारा लक्षात घेत प्रशासनाचा निर्णय। कोल्हापूर, ठाणे, पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट, प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता। वसंत मोरे आज ठाकरे गटात प्रवेश करणार, मनसेचे 17 शाखाध्यक्ष आणि 5 उपविभागाध्यक्षांचे पक्षप्रवेश, जी जबाबदारी देतील ती पार पाडणार, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। काही मंत्री आमदारांना भेटत नाहीत, शिंदे गट समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांच्या तक्रारीचा सूर, कॅप्टन चांगलं काम करतायत, जयस्वालांकडून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचं कौतुक। भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव शरद पवार गटात जाणार, 11 जुलैला मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाग होता, पोलीस तपासात माहिती समोर। कोकणात 11 आणि 12 तारखेला अतिमुसळधार पावसाची शक्यता, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 205 मिलीमीटर पावसाची नोंद, अनेक भागांमध्ये पूरस्थिती, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा हाहाकार। बुलढाणा जिल्ह्यातील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टी, 11,000 हेक्टरवरील पिकांसह शेतीचंही मोठं नुकसान, मोताळा, खामगाव आणि शेगाव तालुक्यातील नद्यांना पूर। पावसाळ्यात कोकणातल्या घाट माथ्यावरचं सौंदर्य खुललं, ड्रोनच्या माध्यमातून खास कोकणातल्या घाटांचं विलोभनीय दृश्य। पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसानंतर मुंबईच्या धरणसाठ्यात वाढ, धरणातल्या पाणीसाठा 18%वर, तुळशी आणि विहार जलाशयातील पाणीसाठाही चांगला वाढला। पुण्यात झिकाची आणखी एका गर्भवतीला बाधा, महिलेवर उपचार सुरू, झिका बाधितांची संख्या 12वर। मुसळधार पावसामुळे काल दिवसभरात मध्य रेल्वेच्या 800 लोकल फेऱ्या रद्द, स्थानकांवर प्रचंड गर्दी, प्रवाशांचे पाऊस हाल, अनेकांचा रुळांवरून प्रवास। राज्यातील अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक दर्जाच्या 15 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सुरेश मेघला वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी। मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्ये वाढ, नवे दर आजपासूनच लागू, सीएनजी 1.5 रुपयांनी तर पीएनजी 1 रुपयांनी महाग। जम्मू काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा हल्ला, 5 जवान शहीद तर 4 जवान जखमी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।